मित्रांनो हो, तुम्ही तुमच्या कळत्या मुला-मुलींसोबत रस्त्याने चाललात आणि समोरून एकदम घाणेरडा माणूस येतोय, तर तुम्ही काय कराल? तुमच्या मुला-मुलींचा हात धरून त्यांना बाजूला घेणार किंवा तुम्ही तुमच्या आई-बहिणीसोबत, मुलीसोबत एखाद्या सार्वजनिक ठिकाणी उभे आहात, हॉटेलमध्ये आहात किंवा बस स्टॉपवर आहात, रेल्वेमध्ये आहात आणि आजूबाजूला जर काही मुलांचं टुकार असंस्कारिक टोळकं अत्यंत घाण स्त्री पुरुषांच्या गुप्तांगाबाबत अर्वाच्य भाषेमध्ये एकमेकांसोबत जर बोलत असेल, तर अशा वेळेस तुम्ही काय कराल? या प्रश्नाचं उत्तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, 2 दिवस झालं न्यूजमध्ये, सोशल मीडियावर काय चाललंय हे जर तुम्ही पाहिलं नसेल, तर फॅमिली व्लॉग पाहणाऱ्या माझ्या ज्या आया बहिणी आहेत त्यांना मी इथे काही गोष्टींबद्दल जागरूक करू इच्छितो. तुमचे मुलं-मुली, छोटी बहीण, छोटे भाऊ जर कळत्या वयातले असतील, तर ते यूट्यूबवर काय पाहतात, कोणाला पाहतात, त्यांनी कोणाला सबस्क्राईब करून ठेवलं आहे, या गोष्टी तुम्ही आवर्जून पाहणं गरजेचं आहे. कारण मी सुरुवातीला तुम्हाला जे टोळकं सांगितलं आहे तसंच टोळकं सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे. सुरुवातीला कॉमेडीच्या नावाखाली हे जे स्टँडअप कॉमेडियन वगैरे आहेत ते आपल्या देवी देवता यावर टीका करायचे, यामुळं बऱ्याच जणांना माराही बसला आहे. पण आता ह्या लोकांचे घाणेरडे विचार हे स्वतःच्या आई-वडिलांपर्यंत गेलेत. आता हा जो व्यक्ती मी तुम्हाला दाखवतो, या व्यक्तीला तुम्ही पाहिला असेल, याचे पॉडकास्ट मी देखील पाहायचो. याच्यामुळं नाही तर इथे येणाऱ्या स्पिरिच्युअल व्यक्ती, विचारवंत यामुळं. मुळात हे बालिश बुद्धीचंच आहे. समोरचा व्यक्ती बोलत असताना याच्या रिॲक्शन बघा तुम्ही, असं काहीतरी करत असतो नुसतं, तुम्हाला कळेल. वरवर स्वतःला सनातनी सांगणारा, स्पिरिच्युअल दाखवणारा या रणवीर अलाहाबादियाचे आतून विचार किती घाणेरडे आहेत हे एकदा ऐकून घ्या. मित्रांनो, ज्या आईवडिलांना आपण देवाच्या ठिकाणी ठेवतो त्यांच्याबद्दल हा हरामखोर एवढा घाण विचार करतोय. आणि विशेष म्हणजे हा लाईव्ह शो नाही आहे बरं का, व्हिडिओ स्क्रिप्टेड वगैरे करून रेकॉर्ड करून टाकलेला आहे. मुळात असा विचारच कसा काय एखाद्याच्या मनात येऊ शकतो, हा मोठा प्रश्न आहे. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे, पैसा. घाण बोललं, घाण दाखवली आणि घाण खाल्ली की ते लोकांना देखील पाहायला आवडते. यामुळे हे लोक व्ह्यूजसाठी, पैशासाठी एकदम खालच्या थराला चाललेत. आजकालची जनरेशन या असल्या घाणेरड्या यूट्यूबरकडून इन्स्पायर होऊन इंस्टाग्राम झालं, यूट्यूबवर झालं, असे मान हलवू एकदम भाईगेरीचे डायलॉग मारून शेवटी एखादी आया बहिणीवरची घाणेरडी शिवी देऊन जे कंटेंट बनवतात ना, यावर देखील मर्यादा आणणं गरजेचं आहे. मला वाटतं पहिली सेन्सॉरशिप ही घरातूनच घातली गेली पाहिजे. तुम्ही तुमची मुलं, लहान भाऊ बहीण सोशल मीडियावर कोणाला पाहतात, काय छपरीगिरी करतात, यावर तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे. कसं आहे, सोशल मीडिया हे सध्या मेंढ्यांचं टोळं झालं आहे. पुढचे 2-4 मेंढरं जर चुकीच्या दिशेने जात असतील तर वेळेतच त्यांना हाकलून सरळ मार्गावर आपण आणलं पाहिजे, नाहीतर मागचे सगळे मेंढरं त्यांच्याच मागं जाणार. मित्रांनो, स्वतःला धार्मिक दाखवणाऱ्या या घाणेरड्या विचाराच्या माणसाचे पूर्वीचे काही ट्विट्स आहेत, ते एकदा पाहून घ्या. मित्र हो, शेवटी एकच सांगतो, चुकीची माणसं ओळखा. आपल्या सनातन धर्मावर, संस्कृतीवर, विचारांवर, आपल्या कुटुंब पद्धतीवर कुणी आपत्तीजनक वक्तव्य केलं तर काय केलं पाहिजे हे मला तुम्ही कमेंट करून सांगा. धन्यवाद.